नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय सावजी स्पेशल झणझणीत चमचमीत असा मटन खिमा। बघता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी आहे। तर त्यासाठी मी अर्धा किलो मटनचा खिमा घेतलेला आहे आणि त्यात कलेजी टिल्ली आणि एक चाप सुद्धा आहे। मटन खिमा बनवण्यासाठी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। एका पॅन मध्ये आपल्याला शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप घ्यायचे आहेत आणि ते भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यात 2 मिरे आणि 1 लवंग टाकलेली आहे, ती सुद्धा छान भाजून घ्यायची आहे। त्यानंतर त्यात तेजपान टाकायचं आहे, तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यात 1 इंच दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे, तो सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यात कर्णफूल टाकायचा आहे आणि 1 मसाला वेलची टाकलेली आहे, ती सुद्धा भाजून घ्यायची आहे। त्यानंतर 1 मोठा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे, तो सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे। त्यात थोडंसं तेल टाकूया म्हणजे कांदा छान भाजला जाईल। त्यानंतर त्यात 1 चमचाभर धणे टाकायचे आहे, ते पण छान भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यात फुटाण्याची डाळ टाकायची आहे, ती पण छान भाजून घ्यायची आहे। थोडंसं तेल टाकायचं आहे। त्यानंतर खसखस टाकायची आहे आणि लास्टमध्ये जिरे टाकायचं आहे। जिरे आणि खसखस शेवटच टाकायचं आहे आणि छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे। आता आपला मसाला भाजून झालेला आहे आणि थंडगार करायचा आहे आणि मसाल्याचं वाटण वाटून घ्यायचं आहे। गंजामध्ये तेल गरम करायचं आहे, तेल थोडं जास्तच टाकायचं आहे। त्यात थोडासा फोडणीपुरता कांदा टाकायचा आहे, बारीक चिरलेला कांदा थोडा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, साधारणतः 3 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, ती पण छान परतून घ्यायची आहे। आता आपल्याला मसाल्याचं वाटण टाकायचं आहे, साधारणतः 2 चमचे आपल्याला वाटण टाकायचं आहे। जो आपण वाटलेला मसाला होता तो टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे छान तेलामध्ये। आता आपल्याला यामध्ये तेजपान, धने पावडर आणि मटन मसाला टाकायचा आहे। मी एव्हरेस्टचा मटन मसाला घेतलेला आहे, तो टाकणार आहे। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि किंचित हळद टाकायची आहे। मसाले एकजीव करायचे आहेत। यात थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाले छान शिजतील आणि भाजीला छान तेल सुटेल। आता यात आपल्याला मटन खिमा टाकायचा आहे, एकजीव करायचा आहे। आता यावर झाकण झाकूया। यावर थोडं पाणी ठेवायचं आहे म्हणजे भाजी लवकर शिजेल आणि हे गरम पाणी आपल्याला भाजीमध्ये सोडायचं आहे। या पाण्याने भाजी लवकर शिजते। 10 ते 15 मिनिटांनंतर भाजी चेक करायची आहे। भाजी चमच्याने एकजीव करायची आहे आणि ताटलीवरचं पाणी भाजीत टाकून एकजीव करायचं आहे आणि परत गंजावर झाकण झाकायचं आहे आणि परत ताटेवर पाणी ठेवायचं आहे। ही प्रोसेस वारंवार करायची आहे जोपर्यंत भाजी शिजत नाही। भाजी छान शिजवून घ्यायची आहे। इथे आपली भाजी शिजलेली आहे। कोथिंबीर टाकूया। या भाजीला जास्त ग्रेव्ही लागत नाही, या भाजीला थोडीशीच ग्रेव्ही ठेवायची असते। बघू शकता छान तरी सुटलेली आहे, भाजी रेडी झालेली आहे आपली। बघता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी आहे। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत, रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय।